शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणजे फक्त चविष्ट भाजी नाही, तर आपल्या आहारात पौष्टिक भाजी नक्कीच असायला हवी. तर अगदी सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने केली आहे रेसिपी. शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला आपण साहित्य पाहूयात. शेवग्याच्या शेंगा साधारण 2.5 इंच लांबीच्या कापून घेतलेल्या आहेत. 1 तासभर चण्याची डाळ भिजवून ठेवलेली आहे. कांदा खोबरं भाजून घेतलं आहे. आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, 1 टोमॅटो चिरून, कढीपत्ता, तमालपान आणि 2 इंच दालचिनीचा तुकडा. तसंच चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल आणि घरचा काळा मसाला. खोबरं आणि कांदा भाजून ते वाटून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो घालायचा आहे. जाडसर पेस्ट केली तरी चालेल, खूप बारीक पेस्ट करायची गरज नाही. फोडणीची तयारी करू. कुकर घेतला, त्यात गॅसवर ठेवला. 2 पळ्या तेल घालायचे. मोहरी, जिरं तडतडलं की त्यात 2 तमालपान घालायचे. कढीपत्ता, 1 दालचिनी, काश्मीरी लाल, घरचा काळा मसाला, आलं लसूण पेस्ट घालायचे. चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतलं की त्यात आपल्याला अर्धा राहिलेलं टोमॅटो, कोथिंबीर घालायचं आहे. ते देखील चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाला, त्यात शेंगा घालायच्या आहेत. भिजवलेली चणा डाळ घालायची आहे. मीठ घालायचं आहे. चांगलं परतायचं आहे आणि 2 मिनटं झाकून वाफ काढून घ्यायची. एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि ह्या परतलेल्या सगळ्या भाज्या आणि वाटणामध्ये घालायचे. कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवायची आहे. पातळ रस्सा पाहिजे असेल तर पाणी जास्त घाला. लपथप पाहिजे असेल तर शेंगा बुडतील एवढं पाणी घाला. कुकर आणि कोथिंबीर घालायचे. कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. जास्त काढायच्या नाहीत, नाहीतर शेंगा गळतात. अशा प्रकारे आपलं मस्त विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि फायबर रिच असलेली शेवग्याची भाजी तयार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो देखील करा. या भाजीत गूळ देखील घालू शकता. अशा प्रकारे आपली शेवग्याची भाजी तयार आहे. शेवग्याची भाजी, कोथिंबीर वड्या, दही, भरपूर सारं सलाड आणि जळगावकडे असते ना ती कळणाची भाकरी. ही काही बाजरीची भाकरी नाही बरं का. चटणी. अशा प्रकारे मस्त बॅलन्स डाएट. बाय बाय. गुड डे.